चरणाला पंचांग प्रणाम करतो। पिढ्यानपिढ्या तुमच्या आमच्या अंगावर कधी सोनेरी पहाट पाहायला मिळत नव्हती, ज्यांच्या माध्यमातून तुमचा आमचा संपूर्ण दिवस हा सोन्यासारखा उजाळला जातो, ताठमानेनं स्वाभिमानाने जगता येतं, ते उपकार म्हणजे या बोधिसत्वाचे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म कार्याला, धम्म चळवळीला रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत व जीवनाच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्या कार्याला नतमस्तक होतो, त्यांच्या चळवळीला वंदन करतो व तसेच ज्यांच्या माध्यमातून मी भिक्षू जीवनात आहे, ज्यांच्या माध्यमातून मी घडलो, ते म्हणजे माझे उपाध्याय परमपूज्य ज्ञानज्योती महास्तवी, त्यांना सुद्धा अभिवादन करतो। उपस्थित असणारे आदरणीय पूजनीय भिक्षू संघ, जो भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळातही पुण्यक्षेत्र म्हणून समजला जातो, त्या संपूर्ण भिक्षू संघ व तसेच धारण करण्यास योग्य असा भगवंताचा सुविख्यात असा सद्धर्म आणि त्या सद्धर्मावर आरूढ असणारे सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, गायक गायिकांनो, आजच्या दिवशी ज्या ज्या उपासकांनी ज्या ज्या पद्धतीचं भोजनदान दिलं, पुष्पदान दिलं, पाणीदान दिलं, नाना विधीचं दान दिलं, त्या पुण्यकर्मातून, त्या कुशल कर्मातून त्या परिवारातील सर्व लोकांचं संकल्प अगदी परिपूर्ण हो। अगदी आजचा दिवस बुद्ध जयंतीचा दिवस, तुम्ही आम्ही सर्व फक्त बुद्ध जयंती म्हणतो, पण या बुद्ध जयंतीचं एक विशिष्ट कारण सुद्धा आहे आणि त्या कारणाच्या अनुषंगाने आज आपण खोब्रागडे कुटुंबामध्ये पुण्यानुमोदन करण्यासाठी ते उपस्थित आदरणीय भिक्षू संघाला म्हणजे 5 ते 6 भंतेजींना भिक्षू संघाला भोजनदानासाठी आपण निमंत्रित केलं। आज तुम्ही जे काही भोजनदान दिलं, त्या भोजनदानाला स्मृतीत ठेवून बुद्धवाणी थोडं सांगण्याचा प्रयत्न करतो। आजचा दिवस म्हणजे बुद्ध जयंतीचा। तुमच्या माहितीसाठी की आजचा जो चंद्र आहे, आजच्या चंद्रामध्ये एवढं प्रकाशमय चंद्र आहे, त्याचा प्रकाश एवढा आहे की तुमची सावली सुद्धा सुंदर अशी दिसता येईल। त्या पद्धतीने उन्हामध्ये कशी आपली सावली दिसते, तशीच या पौर्णिमेच्या चंद्राला ही आपली सावली अतिशय उत्तम पद्धतीने दिसत असते। गायकांनो, या जगामध्ये याच दिवसाला ही जे बुद्ध पौर्णिमा आहे, त्या बुद्ध पौर्णिमेलाच संपूर्ण जगामध्ये जेवढे जेवढे वनविभाग आहेत, फॉरेस्ट आहेत, त्यांच्या सुद्धा जनावरांची मोजणी याच दिवसाला केली जाते, ते म्हणजे बुद्ध जयंती याचं कारण। कारण हीच ते पौर्णिमा आहे जिथे प्रकाश पडत नसेल तिथपर्यंत प्रकाश सर्वात जास्त प्रमाणात पडतो आणि वन विभागातले जेवढेही जनावरं असतील, मग ते वाघ असो, त्याला मोजण्याचं काम सुद्धा आजच्या दिवसाला करत असतात। गायकांनो, आपल्या माहितीसाठी आजचा जो दिवस आहे, हा दिवस काय साधारण नाही। हा दिवस म्हणजे एक तर या दिवसाला बोधिसत्व सुद्धा जन्माला आले, या दिवसाला भगवान तथागत सम्यक संबुद्ध, या दिवसालाच त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि तिसरं हाच तो दिवस आहे, याच दिवसाला भगवान बुद्धाला महापरिनिर्वाणही प्राप्त झालं। तुमच्या आमच्या माहितीसाठी नेहमी असं वाटते की यावेळेस नेमका कोणाकोणाचे जन्म झाले। व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अनेक चर्चा येत आहेत, परंतु हा तो दिवस एकमेव असा दिवस आहे की या दिवसाला भगवान बुद्धाच्या कालखंडात ज्यावेळेस सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला, तर फक्त त्यावेळेस 8 लोकांचाच जन्म झाला। त्या दिवसाला अनेक लोकांचे जन्म झाले, परंतु ज्यावेळेस बोधिसत्व जन्माला येतात त्यावेळेस फक्त 8 लोकच जन्माला येतात, 8 लोक। त्याच्या व्यतिरिक्त 9वा व्यक्ती जन्माला येत नाही। तेव्हापर्यंत
जेव्हापर्यंत बोधिसत्व आपल्या आईच्या गर्भातून येत असतात तेव्हापर्यंत. त्याच्यानंतर मग कितीही लोक जन्माला येतील, त्याच्यानंतर मग कितीही लोक जन्माला येऊ शकतात, परंतु या त्याच्या आईच्या गर्भापासून ते इथपर्यंत अजिबात 8च व्यक्ती जन्माला येतात. ते कोणते समजून घेऊ. एक तर सर्वात महत्वाचं पहिलं जो जन्माला येतात ते म्हणजे सिद्धार्थ बोधिसत्व गौतम आपल्या आईच्या गर्भातून एक जन्माला येते याच दिवसाला. दुसऱ्या याच दिवसाला यशोधराचा सुद्धा जन्म होतो देवदहला, म्हणजे दुसऱ्या नंबर. तिसरं याच दिवसाला आनंदाचाही जन्म होतो. कोणाचा जन्म होतो? आनंदाचा. कुठे? कपिलवस्तूला. 3 झाले. आणि चौथं याच दिवसाला कालुदायाचा सुद्धा जन्म याच दिवसाला होत असतो. किती झाले? 4 जण झाले. आणि 5वं याच दिवसाला भगवंताचा सर्वात जवळचा अंगरक्षक असतो, सोबत असतो, त्याचं नाव आहे छन्न. तो सुद्धा याच दिवसाला कपिलवस्तूला जन्माला येतो. 5 लोक. 6 लोक याच दिवसाला भगवान बुद्धाच्या भगवान बुद्ध लहानपणापासून ते आतापर्यंत म्हणजे गृहत्यागापर्यंत म्हणजे निष्कम्य पारमिता पूर्ण करेपर्यंत जो घोडा जो असतो तो सुद्धा याच दिवसाला जन्माला येतो. किती लोक झाले? 6 लोक. 7वं याच दिवसाला हे म्हणजे बोधिवृक्ष आहे ना, पिंपळाचा बोधिवृक्ष, हे याच दिवसाला जन्माला येते. याच्या आधी ते कधीच कुठे अंकुरित होत नाही, ते फक्त बुद्धगयालाच अंकुरित होते. ज्या ठिकाणी ते बुद्धत्व प्राप्त करणारे असतात त्याच ठिकाणी. आणि 8वं त्यांच्या ज्या पूर्व जीवनातल्या ज्या काही पारमिता आहेत त्या पारमितेच्या अनुषंगाने जे 4 पद्धतीचे सोन्याने भरलेले असे घडे असतात ते सुद्धा त्यांचा सुद्धा जन्म याच दिवसाला होत असतो. म्हणजे ज्या वेळेस बुद्ध जन्माला येतात या वैशाख पौर्णिमेच्या पर्वावर तर हे 8च लोक जन्माला येतात. म्हणून ही जी पौर्णिमा आहे या पौर्णिमेच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. या पौर्णिमेच्या अनुषंगाने तुम्ही आज उपासकेने ज्या व्यक्तींनी बुद्धाला पुष्पदान दिलं असेल तर त्या व्यक्तीचं पुण्यकर्म सुद्धा तेवढंच पुण्यकर्म होईल की जेव्हा बुद्ध हयात असताना पुण्यकर्म होते तेवढेच शुद्ध चित्तातून दिलेले पुष्प आता जरी दिले तरी तेवढंच पुण्यकर्मात संग्रहित होते दारात. आणि आज तर तुम्ही बुद्ध जयंतीचा दिवस आहे, या वैशाख पौर्णिमेचा दिवस आहे. या वैशाख पौर्णिमेला लोकांना भिक्षू पाहायला मिळत नाही, लोकांना भिक्षू सापडत नाही. पण तुमच्या खोबराकडे कुटुंबाचं एवढं मोठं पुण्यकर्म की तुम्हाला 6 भंते ही भोजनदानाला मिळाले. हे भोजनदानाचं पुण्यकर्म आज पुण्यानुमोदक का नसतो. तुम्हाला असं वाटत असेल, अनेक गायकांना वाटते की एखादी व्यक्ती आपल्या घरातून शरीर त्यागून गेला म्हणजे तो गेलाच. प्रत्येक गायकांना तसंच वाटते. पण बुद्ध म्हणतात आता हे जे खोबरागडे जी होते ते काही परत होते का? नाही. परत होते का? नाही. मग बुद्ध म्हणतात की जो व्यक्ती परत आहे त्या व्यक्तीचा जन्म होत नाही. पण जो व्यक्ती परत नसेल त्या व्यक्तीचा जोपर्यंत दुःखातून मुक्त होत नाही तोपर्यंत त्याला व्यक्तीला जन्म घेणंच आहे. म्हणजे आता त्यांनी जरी शरीर त्यागलं असेल तरी त्यांचा कुठे ना कुठे जन्म झालाच असेल. पण ते दृष्टी पाहण्यासाठी कोणाला पाहिजे? एखादी अरत पाहिजेत ना की त्यांचं तावर, त्यांची शैली, त्यांचे गुण तिथपर्यंत पोहोचलेत पाहिजे. आपल्यामध्ये कोणी अरत नसल्यामुळे आपल्याला सांगता येत नाही, परिचित ज्ञानी नाही आहे, उभ्यानुसातीचं ज्ञान नसल्यामुळे आम्ही सांगता येत नाही. परंतु गायकांनो, आज तुम्ही जरी भोजनदान दिलं तरी हे भोजनदान, हे पुण्यकर्म तुमच्या परिवारामध्ये तेवढंच सक्षमतेनं आहे. कारण तुम्ही बघितलं असाल की आता जरी त्यांनी शरीर त्यागलं असेल तरी बुद्ध म्हणतात एखाद्या व्यक्तीने शरीर त्यागलं
तर त्यागल्याबरोबर कधी कधी किती कमी वेळात जन्म होते. जर असं जर गणित लावलं तर एका सेकंदाचे 16 भाग केले आणि एक जो भाग असतो एवढ्या कमी वेळामध्ये त्या व्यक्तीचा जन्म होत असतो. आणि तेव्हा तो जन्म ग्रहण करून तो व्यक्ती जन्माला येत असतो. कधी कधी हा जन्मही होत असते तर दोन गोष्टीच्या आधारावर असतात गायकांनो. एक म्हणजे त्याचे कुशल कर्म आणि अकुशल कर्म, त्या कर्माच्या आधारावरच त्या त्या व्यक्तीची गती ठरत असते. म्हणून बुद्ध म्हणतात ज्यावेळेस हा कालुदाय नावाचा भंतेजी बुद्धाला 1 वर्षानंतर म्हणजे बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या 1 वर्षानंतर जेव्हा कपिल वस्तूला आणतो हा कालुदाय नावाचा भंतेजी, तेव्हा ही यशोधरा वर असते आणि राहुलही वर असतो. आणि राहुल विचारतो की आई माझे वडील कोण आहेत. तर ही यशोधरा सांगते. त्यावेळेस यशोधरा त्यांच्या गुणांचं वर्णन करते की तुझे वडील असे असे आहेत. तर तेव्हा त्याला कळते ते समोरचे जे आहेत तेच माझे वडील आहेत का. राहुल असं विचारते तर यशोधरा म्हणते हो बाळा तुझे वडील आहेत. तर तू जा म्हणते आणि तुझ्या वडिलाकडे खूप सारी संपत्ती आहे म्हणते, तू मागून घे म्हणते. पण ज्यावेळेस हा राहुल सिद्धार्थ गौतमाकडे जेव्हा जातो तेव्हा सिद्धार्थ गौतमाकडे, कारण ही गोष्ट जी आहे ही गोष्ट सिद्धार्थ गौतम यशोधराला सांगत असतात की माझ्याकडे सोन्याचे खडे आहेत आणि तुला जर लागले असतील तर ते तू घेऊ शकतेस. परंतु बुद्ध असणारा व्यक्ती हा संपूर्ण गोष्टी सोडून येत असतो, त्याग करून येत असतो. जेव्हा हा राहुल बुद्धांकडे येतो की म्हणतो की भगवान तुमच्याकडे जे काही धन संपत्ती आहे ते सुद्धा मला तुम्ही देण्यात यावी. तर बुद्ध म्हणतात माझ्याकडे धम्माची संपत्ती आहे, माझ्याकडे शिलेची संपत्ती आहे, माझ्याकडे समाधीची संपत्ती आहे, माझ्याकडे प्रज्ञेची संपत्ती आहे आणि ही संपत्ती न संपणारी संपत्ती आहे, हे मी तुला देऊ शकतो. आणि ज्यावेळेस भगवान बुद्ध राहुलाला असं सांगतात तर राहुलही मुकाट्यानं म्हणतो की ठीक आहे मला तीच संपत्ती द्या म्हणतात. आणि ज्यावेळेस ती संपत्ती, ती खऱ्या अर्थाने संपत्ती, हे सम्यक संबुद्ध ज्यावेळेस त्या राहुलाला सांगतात तर राहुल सुद्धा सम्यक संबुद्धाच्या पाठीमागे यायला लागतो की ही संपत्ती. तसंच गायकांना आपलंही तसंच आहे. आपल्याकडे किती पैसा आहे, किती अदला आहे, किती जागा आहे, किती